नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये. मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिकन टिक्का मसाला. तर सुक्का आणि ग्रेव्हीचा दोन्ही टाईपचा मी तुम्हाला दाखवते. हा आहे ग्रेव्ही, हा आहे सुक्का आणि ग्रेव्हीचा ह्या पद्धतीने राहणार आहे. तर सर्वात आधी मॅरिनेशन करायचे. तर दही घ्यायचे आणि दहीचं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचे अगोदर एका चाळणीमध्ये. नंतर बेसन घ्यायचे, अद्रक, लसण, हिरवी मिरची. अद्रक, लसण, हिरवी मिरची आपल्याला मिक्सरमधून पिसून घ्यायची आहे. थोडा पुदिना ॲड करायचा आहे, थोडाच, जास्त नाही. बघा, याचं मॅरिनेशनच खूप महत्त्वाचं असतं. मिक्सरमध्ये छान असं बारीकसर पिसून घ्यायचे. त्यानंतर काही मसाले लागणार आहे, लिंबू लागणार आहे आपल्याला. तर बेसन या ठिकाणी भाजलेलं घेतलेलं आहे मी. तुमच्याकडे बेसन भाजायचा वेळ नसेल तर तुम्ही जी डाळ असते फुटाण्याची ती मिक्सरला वाटून घेऊ शकता. आता या चिकनमध्ये अर्धा किलो चिकन आहे हे. यामध्ये अद्रक, लसण, हिरवी मिरची आणि पुदिन्याची पेस्ट टाकायची आहे आणि चिकनचा मसाला टाकायचा आहे, चिकन मसाला. तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचा यूज करू शकतात. ह्या ठिकाणी मी 1 ते 1.5 चमचा एवढा चिकन मसाला ॲड केला आहे. त्यानंतर लाल तिखट टाकलेला आहे, लाल मिरची पावडर. ही पावडर काश्मीरी मिरची पावडर आहे, याने रंग छान येतो, जास्त तिखट नसते. हळद टाकायची आहे, चवीपुरतं मीठ ॲड करायचे, तेल ॲड करायचे, जास्त नाही, फक्त 1 चमचा एवढं. नंतर आपण जे दही चाळून घेतलेलं होतं, पूर्ण पाणी निथळून घेतलेलं दही घट्टसर, आणि भाजलेलं बेसन 2 चमचे एवढं टाकायचे आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे. आणि गॅसवर कोळसा भाजून घ्यायचा आहे. कोळसा नसेल तर या पद्धतीने दालचिनीचे तुकडे पण तुम्ही भाजून घेऊ शकता. छान असा कोळसा शेकला गेला की एका वाटीमध्ये कोळसा टाकून त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून मॅरिनेशनच्या मधोमध ठेवून ह्या पद्धतीने त्याला छान अशी वाफ होऊ द्यायची आहे. मॅरिनेशनमध्ये मस्त वाफ बसू द्यायची आहे. वाफ बसल्यानंतर एक फ्राईंग पॅन घ्यायचे, वाफ छान मुरू द्यायची आहे मॅरिनेशनमध्ये 15 ते 20 मिनिट. त्यानंतर चिकन टिक्का बनवायला घ्यायचा आहे. फ्राईंग पॅन घ्यायचं आहे, अगदी जास्त तेल ॲड करायचं नाही आहे, शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला. हे बघा, छान असं मॅरिनेट झालेलं आहे चिकन. आता तेल तापू द्यायचे आणि लक्षात ठेवा, फास्ट गॅसवरच चिकन हे शेकून घ्यायचं आहे, छान असं तळून घ्यायचं आहे. जर स्लो गॅस ठेवला तुम्ही तर पूर्ण मॅरिनेशन निघून जाईल आणि पाणी सुटेल चिकनला, त्यामुळे याची खास काळजी घ्यायची आहे. आता शेवटी कसुरी मेथी ॲड करायची आहे त्याला. कसुरी मेथी चोळून घ्यायची, हातामध्ये ॲड करायची आहे. फ्राईंग पॅनमध्ये थोडी टाकायची आहे, मस्त असा सुवास दरवळतो यामुळे. आता एक एक करून चिकनचे पीस ठेवायचे आहेत, छान असे तळून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय हीटवर करायचं आहे, स्लो हीट अजिबात ठेवायची नाही आहे. पुन्हा एकदा सांगते, स्लो हीटवर जर तुम्ही चिकन तळलं तर चिकनला पाणी सुटेल आणि पूर्ण मॅरिनेशन निघून जाईल, कारण आपण दही ॲड केलेलं आहे आणि आपण डाळचं पीठ ॲड केलेलं आहे, डाळीचं किंवा भाजलेलं बेसन. त्यामुळे छान अशी बाइंडिंग येते आणि मसाले चिकटून राहतात चिकनला. तुम्ही बोनलेस पीस घेऊ शकता, शक्यतोवर बोनलेस पीसच असतात, पण मी यामध्ये दोन्ही टाईपचे ॲड केलेले आहेत, बोनवाले आणि बोनलेससुद्धा. तर जोपर्यंत खालची साईड छान होत नाही तोपर्यंत परतायचं नाही आहे, पण लक्ष असू द्यायचे, खाली लागता कामा नये चिकन आपलं. आता एक एक पीस करून हळूवारपणे असं अलगदच उचलून पलटून घ्यायचं आहे आणि लक्ष राहू द्यायचे चिकनवरती, ते व्यवस्थित शिजतंय की नाही. बघा, हे बोनवाला आहे, छान असं शिजलं जातं. सर्व पीस असे पलटी मारून घ्यायचे आहेत.
आणि एक टूथपिक किंवा फोकच्या सहाय्याने तुम्ही चेक करू शकतात चिकन शिजलेलं आहे की नाही. छान असा स्मोकी फ्लेवर उतरतो यामध्ये, मॅरिनेशनमध्ये आपण स्मोक दिलेला असल्यामुळे. बघा ह्या पद्धतीने मस्त असं तळून घ्या. आणि ज्यांना असं तळलेलं चिकन आवडतं, चिकन टिक्का मसाला, त्यांना असंच खायला द्या. मस्त होतो, फार रुचकर लागतो. पण मिठाचा अंदाज एकदम परफेक्ट असायला हवा, कारण वरून आपण त्यात टाकलं तर जे मॅरिनेशनमध्ये बसलेलं असतं त्याचा स्वाद वेगळा येतो. या पद्धतीने बघा, फोकच्या सहाय्याने चेक करून बघा शिजले की नाही. तर या ठिकाणी शिजलेलं आहे आपलं चिकन. छान असं तळसून घेतलेलं आहे. बघा, चिकन टिक्का रेडी आहे. तुम्हाला हवं असेल तर मॅरिनेशनमध्ये तुम्ही कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो वगैरे टाकू शकतात आणि एका स्टिकमध्ये घेऊन डायरेक्ट गॅसवर पण शेकू शकतात, तोही फार छान लागतो. आता आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत. तर बाकीचं जे मॅरिनेशन उरलेलं होतं दह्याचं आणि चिकनचं, ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि सर्व साहित्य बारीक चिरून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने बघा, मी टोमॅटो किसून घेतलेला आहे, आलं किसून घेतलेलं आहे आणि लसूण अगदी बारीक चिरलेला आहे, कांदा बारीक चिरलेला आहे. ह्या पद्धतीने ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आपल्याला. एका साईडला आपलं चिकन होतंय तोपर्यंत एक साईडला ग्रेव्ही बनवायला ठेवायची आहे. एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये तेल ॲड करायचे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. आणि हे पण लक्षात ठेवा की कांदा तळत असताना गॅस एकदम फास्ट असायला हवा, नाहीतर कांदासुद्धा पाणी सोडतो आणि लवकर ब्राऊन होत नाही. तर ग्रेव्हीमध्ये मी थोडे खडे मसाले ॲड केलेले आहेत. ऑप्शनल आहे, टाकायचे असतील तर टाकू शकतात, नाहीतर नाही. आता आलं आणि लसूण टाकलेला आहे, अगदी बारीक चिरून घेतलेला होता तो. छान परतून घ्या मसाल्याबरोबर, म्हणजे तेलात त्याचा अर्क उतरतो छान आणि मस्त असा सुवास दरवळतो. छान असा स्वाद येतो आपल्या चिकन टिक्का मसाल्याला. मस्त परतून घ्या. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा पण अगदी बारीक चिरलेला असायला हवा. आता मिक्स करा आणि कांदा छान तळसून घ्या. एका साईडला आपण जे चिकन तळून घेत आहोत त्यावर पण लक्ष असू द्या. बघा, छान मिक्स करून घ्यायचे मसाल्याबरोबर कांद्याला. आलं लसूणची चांगली अशी पेस्ट केली तर ती यामध्ये जास्त असा स्वाद उतरत नाही तिचा, कारण मसाल्यामध्ये मग ती संपूर्णपणे तिचा फ्लेवर चालला जातो. त्यामुळे याप्रमाणे बारीक चिरूनच टाकायचे आणि कांदा ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो ॲड करायचे. छान असा मिक्स करून घ्या आणि तेल सुटतपर्यंत परतून घ्या आणि सुके मसाले नंतर ॲड करायचेत आपल्याला. बघा, या ठिकाणी मस्त असा झालेला आहे. आता मी या ठिकाणी 4-5 काजू घेतले होते आणि मिक्सरला पिसून घेतलेले आहेत. आता सुके मसाले ॲड करायचेत. या ठिकाणी मी काश्मीरी मिरची पावडर यूज केलेली आहे आणि हळद टाकली आहे. छान असं परतून घेतलेलं आहे मसाल्याला. लक्षात घ्या, कमी तेलात बनवा, कारण ऑलरेडी आपण जे चिकन तळलेलं आहे त्यात तेल असतं. आता ज्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलेलं होतं आणि ज्यामध्ये स्मोकी फ्लेवर असा उतरलेला आहे, ते दही आणि मसाल्याची जी उरलेली ग्रेव्ही आहे, मॅरिनेशन उरलेलं जे, ते ॲड करायचे आणि मिक्स करून घ्यायचे पुन्हा एकदा. छान असं मिक्स करायचे. बघा, ह्या पद्धतीने मस्त सुवास दरवळतो. आपण चिकन खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे आज. एकदा असा चिकन टिक्का मसाला बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि थोडा वेळ होऊ द्या.
थोडा वेळ झाल्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करा. फक्त मसाल्यापुरतं मीठ ॲड करायचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, कारण मॅरिनेशनमध्ये पण मीठ होतं आणि चिकन टिक्का मसाला जो तळून घेतलेला आहे आपण त्यामध्ये पण मीठ आहे. त्यामुळे इथे मीठ बेताने टाकायचे, जेवढी आपण ग्रेव्ही करणार आहोत ती. आता बघा, ज्यामध्ये चिकन मॅरिनेट केलेलं होतं त्यामध्येच पाणी टाकून संपूर्ण मॅरिनेशन ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. काहीही वाया जाऊ द्यायचं नाही आहे, कारण त्यामध्ये छान स्मोकी फ्लेवर उतरलेला असल्यामुळे खूप छान लागतो. आता 4-5 काजूंची पेस्ट टाकून घ्यायची आहे, यामुळे मसाल्याचा फ्लेवर इन्हॅन्स होतो. बघा, संपूर्ण टाकलेला आहे मी आता ग्रेव्हीमध्ये. आता छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. तुम्हाला हवं असेल तर या पद्धतीने चिकन बनवल्यानंतर पण तुम्ही स्मोकी फ्लेवर देऊ शकतात, पण मॅरिनेशनचा चिकन टिक्का मसाल्याचा अर्थच हा आहे की मॅरिनेशन करताना आपण त्याला स्मोकी फ्लेवर दिला गेला पाहिजे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कोळसाच वापरा, त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो. आता शेवटी पुन्हा एकदा चिकन मसाला ॲड करायचा आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचे या पद्धतीच्या ग्रेव्हीमध्ये. बघा, छान अशी घट्टसर ग्रेव्ही रेडी आहे. तुम्हाला पातळ हवी असेल तर करू शकता तुम्ही. आता थोडा वेळ झाकण ठेवायचे आणि तेल सुटतपर्यंत मसाला होऊ द्यायचा आहे. आता बघा, छान असं तेल सुटलेलं आहे. आता छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला चिकन ॲड करायचं आहे. आता जे आपण तळून घेतलेलं होतं ते चिकन टिक्का मसाला जो आपला तळलेला रेडी आहे तो. हे बघा, ह्या पद्धतीने मी आता संपूर्ण चिकन त्यामध्ये ॲड करून घेत आहे आणि थोडं बाजूला काढून घेतलेलं आहे सुकं खाण्यासाठी. हे बघा, या पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्या हलक्या हाताने. ह्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर एक वाफ काढा आणि आपला चिकन टिक्का मसाला रेडी होऊन जाईल. बघा, झाकण ठेवायचे आणि एक मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे मंद आचेवर. इथे गॅस फास्ट करायचा नाही आहे, नाहीतर आपली जी ग्रेव्ही आहे ती जळून जाईल. हे बघा, तर छान असा सुक्का चिकन टिक्का मसाला रेडी आहे आणि ग्रेव्हीचाही चिकन टिक्का मसाला रेडी आहे. तर कांदा लिंबू सोबत तुम्ही सर्व करू शकतात. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमच्या कमेंटची वाट बघत आहे मी. आणि आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पण पोहोचवा. थँक्यू.